घरफोडी चोरीच्या गुन्ह्यांची उकल, 3 सराईत चोरटे मुद्देमालासह जेरबंद। धुळे दिनांक 3 जून। स्थानिक गुन्हे शाखा धुळे यांनी घरफोडी चोरीच्या गुन्ह्यांविरोधात मोठी कारवाई करत 3 सराईत चोरट्यांना अटक केली आहे। आरोपींकडून एकूण 1,14,780 रुपयांचा चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या 2 घरफोडी चोरीच्या गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे। पश्चिम देवपूर पोलीस ठाणे येथे अक्षय कॉलनी देवपूर येथील बंद घरातून सोन्या चांदीचे दागिने चोरी झाल्याची तक्रार दाखल होती। या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरू असताना पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली। त्यानुसार पोलिसांनी देवपूर बसस्थानकाच्या मागील बाजूस कब्रस्तानाजवळ सापळा रचून सलमान जावेद खान वय 18, आफताब शरीफ शेख उर्फ अप्पू वय 26 आणि हरीश उर्फ सनी कैलास चौधरी वय 23 सर्व राहणार विटाभट्टी देवपूर यांना ताब्यात घेतले। चौकशी दरम्यान आरोपींनी अक्षय कॉलनी तसेच श्रीगुरु कॉलनी परिसरातील बंद घरांचे कुलूप तोडून चोरी केल्याची कबुली दिली। त्यांच्या ताब्यातून सोन्याच्या अंगठ्या, चांदीचे दागिने, मोबाईल फोन, चोरीसाठी वापरलेली साधने तसेच बजाज पल्सर NS 125 मोटारसायकल असा एकूण 1,14,780 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। तपासात आरोपींनी पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यातील या घरफोडी चोरीच्या गुन्ह्यांची कबुली दिली आहे। विशेष म्हणजे तिन्ही आरोपींवर यापूर्वी चोरी, घरफोडी, शस्त्र कायदा व इतर गंभीर स्वरूपाचे अनेक गुन्हे दाखल असल्याचे तपासात उघड झाले आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, पोलीस उपनिरीक्षक अमरजीत मोरे व त्यांच्या पथकाने केली। या यशस्वी कारवाईमुळे देवपूर परिसरातील घरफोडीच्या घटनांना आळा बसण्यास मदत होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले।